शंकराचिया कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक एक वाट अखंड चिंतन तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होते जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रहात लोपावण घालू चराचरी मी कडा कुसरी काहीच नेनी बोलतो वचनी अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ मा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदाचे चितवणाचे आत्मजावाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जंत्री पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माहि दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार चिंतया माहि दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा या माझे दंडवत या माझे दंडवत या माझे दंडवत या माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोनी माता साष्टांगे आता दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोनी माता साष्टांगे आता दंडवत दंडवत ऐसे नमन करुणी सकळ
जे मोगल आप्पा यांनी या कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित थोर मृदंगाचार्य ढवाण सर तुम्हालाही नमस्कार. सर्व गायनाचार्य महाराज श्याम महाराज जगदाळे, त्याचा बाप रविदास महाराज, विठ्ठल महाराज जाधव, इकडचे सर्व टाळकरी, इकडचे टाळकरी, विनयकरी, भालदार, चोपदार, टाळ घेतलेल्या भगिनी, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि ढिकले परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल आवडीचे हार्मोनियम वादक दुर्लक्ष झालं, तुम्हालाही नमस्कार. शूटिंगवाले तुम्हालाही नमस्कार. एक नंबर साऊंड सिस्टीम तुम्हालाही धन्यवाद. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ आई आणि बाप. जेवण इथं जवळच आहे वाटते. पण ठीक आहे, त्यांचाही काही दोष नाही. ते पुन्हा तुम्हीच म्हणाल अजून झालं नाही. नाही ती एक काहीतरी होतं, ते होतं नाही तर मग हे होतं. ते भजन न भोजन एकत्रित नाही जमत. विठ्ठल विठाला 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 विठाला. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, ती सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप, याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असूच शकत नाही. जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा परमेश्वर अजूनही उभा आहे. हे आताचं पंढरपूर आहे भाऊ. तेव्हा पंढरपूर नव्हतं, तिथे कोक्कुट स्वामीचा आश्रम होता. कोक्कुट स्वामी थोडक्यात सांगतो आणि एक मिनिटही पुढे जात नाही. पुंडलिक राय आपल्या मायबापाला गळ्याला दोरी, बायको खांद्यावर, सगळ्या इतिहास तुम्हाला माहिती आहे. मजल दर मजल करीत, बरं का रविदास, कुक्कुट स्वामीच्या आश्रमापर्यंत आले. बसा बसा, इकडे बसा, जागा आहे भरपूर. बस ते येतील बरोबर 12:30 येतातच लोक. गणपतराव, आळंदी कुठे मी कुठे, आम्ही किती वाजता उठलो असेल, अजिबात त्याची किंमत नाही वेळेची वगैरे. विठ्ठल आणि आले म्हणजे आता जिथे जागा आहे, भरपूर जागा आहे, बसून जात जा. पुढे आलं म्हणजे लोकही पाहतात, हे आले बरं का कीर्तनाला, त्याची जाहिरात होते. उशिरा येऊन विठ्ठल कुक्कुट स्वामीचा आश्रम रात्र काढावी या उद्देशानं पुंडलिक रायाने थांबण्याचा निर्णय घेतला. रात्रीचे 12 वाजले असेल, आताचं पंढरपूर सांगतो. काळा कुट्ट स्त्रिया बाबळीच्या खोडासारख्या 3 कुक्कुट स्वामीच्या आश्रमात प्रवेश करतात रात्री 12ला.
पुंडलिकराय विचार करतात या महिला आश्रमात, पण 1 तासाने बाहेर निघाल्या चंद्रासारख्या दैदिप्यमान. आता चकित झाले. आपण तासापूर्वी या आश्रमात गेला होता, काळाकुट्ट होत्या. आता चंद्रासारखी कांती दैदिप्यमान तुम्ही तिघी कोण? मी गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती. नाही, आल्या तेव्हा काळ्या होत्या. तेच सांगते ना, तुझ्यासारखे पापी दिवसभर आंघोळा करतात ना रे आमच्यात, म्हणून आम्ही काळाकुट्ट होतो. ते दररोज आम्ही 1 तास रात्री 12ला या महात्म्याची सेवा करायला येतो. पहिल्यासारखं स्वरूप आम्हाला प्राप्त होतं. पर्व काळ पाया तळी वसी वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसी वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसी वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसी वैष्णवा. तिथे दया ठाया, तिथे दया ठाया, इति पुनीत भावया, पर्वकाल पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाल पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया यती पुनीत भावया, पर्व काळ पाया तळे वसे वैष्णवा. त्या निघून गेल्या. सकाळी पुंडलिकरायाने कुक्कुट स्वामीला विचारलं, स्वामी यहाँ से काशी कितनी लंबी है? काशी जा रहे जी. तिकडं समोर थांबा. आता पुढे येऊ नका. शब्द थांबा समोर. बर. विठ्ठल विठला 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 काशी जा रहे जी. ये 2 बूढ़े कौन है? मेरे माँ बाप है. और कंधे पर बिठाई मेरी पत्नी है. शर्म नहीं आती? अरे आपको काशी जाने की जरूरत क्या है? माय बाप के वन काशी, जनन तमे तीर्थासी, जनन तमे तीर्थासी, जनन तमे तीर्थासी. माय बाप के वन काशी, जनन तमे तीर्थासी, जनन तमे तीर्थासी, जनन माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. सकळ तीर्थाची धुरे, जी का माता पितरे. परिणाम उलट सुरू केलं भाकरराव पाटील. मायबापाची सेवा सुरू केली पुंडलिकरायण. एवढी सेवा, एवढी सेवा, एवढी सेवा की जगाच्या बापाला तिथं यावं लागलं, आताचं पंढरपूर. पण पुंडलिकराय पाहायला तयार नाही. पुंडलिका तोंडावर बोट ठेवलं. माझ्या पितयाची होईल निजभंग, माझ्या पितयाची होईल निजभंग. नखरे प्रसंग बोले आता, नखरे प्रसंग बोले आता. माझ्या
मायबाप झोपलेले आहे देवा. तुम्ही जर जास्त जोरात बोलला तर मायबापाची निद्राभंग होईल. माझ्या पितयाची होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. अरे पण मी असाच उभा राहू का? नाही, व्यवस्था करतो. ऐसा कैसा रे तू धिट, मागे भिरका वेली विट. 1 2 नाही, युगे झाली 28, अजूनही न मनसी बैस. मी का सांगतो? जगातले सर्वश्रेष्ठ तीर्थ निर्माण करणारा जगाचा बाप अजून विटेवर उभा आहे. 28 युग झाली. काय कारण? पुंडलिक रायानं केलेली मायबापाची सेवा. त्यासाठी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, साठी अजूनही तिष्ठत. अजूनही म्हणजे 2026 साल आलं तरी याला लावायचा अजूनही. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. एवढं सामर्थ्य मायबापाच्या सेवेत आहे. मायबापाचं महत्व गणपतराव असेपर्यंत कळत नाही. मायबाप गेल्यावर महत्व कळतं. जोपर्यंत आई वडील घरी बसून असतात, लक्ष्मी नारायणाच्या मंदिरासारखं घर वाटतं. एकदा आई वडील गेले की लक्ष्मी नारायणाची मूर्ती विसर्जन विठाल 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 पुंडलिक वरदारी गुरु गुरुनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान की हनुमान की गुरु जनार्दन स्वामी महाराज की सर अजून तसंच आहे तुमचं. लक्ष्मीनारायणाची मूर्ती विसर्जन केल्यावर मंदिर उदास दिसतं. तसे केवढेही फोटो लावानंतर मायबाप गेल्यावर घर भकास दिसतं. महत्व नंतर कळतं. गणपतराव तुम्ही खूप मोठं व्हा. नाशिक जिल्ह्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या. पण अनसुयाबाईच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है.
याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल 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 शीलवान आणि विद्वान या दोन्हीला कारणीभूत मायबाप असतात. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. भाग्यवान होण्यासाठी स्वतःच पुण्य पाहिजे. विद्वान होण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे. शीलवान होण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे आणि उदार होण्यासाठी वंशाचं पाहिजे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्यम वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. याच्या उलट उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता अदातुम वंशे दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. स्वतःच्या पापानं दरिद्री जन्माला येतं, वंशाच्या पापानं कंजूस जन्माला येतं, बापाच्या पापानं मूर्ख जन्माला येतं आणि मायच्या पापानं उन्मत्त जन्माला येतं. जाय तिकडे पिढी लोका. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. याच्या उलट हे आहे. ज्या अर्थी त्या अर्थी हे लावायचं. अशी संतान जन्माला आली त्या अर्थी त्याचे मायबाप पुण्यवान आहे. आणि मायबाप पुण्यवान असल्यामुळे तुकाराम महाराज दोघालाही धन्यता देतात. धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता जो असे जागता. शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे बरं का सर. आपुल्या हितान जो असे जागता. याचं कारण आहे काही जागे आहे हित कळत नाही, काहींना हित कळतं जागे राहत नाही, काही जागेही राहत नाही हितही कळत नाही. आणि एक वर्ग आहे जो जागाही आहे ज्याला हितही कळालेला आहे. आपल्या हिता जो असे जागता. बरं का माणसं, तमाशाला गेलेली माणसं रात्रभर झोपत नाही. बाकरराव पाटील रात्रभर प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास, तमाशा रात्रभर. रात्रभराच्या तमाशात झोपत नाही, 2 तासाच्या कीर्तनात जागत नाही. जागे आहे तर हित कळत नाही, हित कळतं तिथं जागे राहत नाही. वाजण्यात फरक आहे ढवाण सर. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. आता वाजण्यात फरक आहे. तमाशातलं वाद्य माहिती आहे का तुम्हाला? ढोलकी, तुणतुणं. अजून काय ठरले सर सांगत जा ना. तुम्ही चांगले पारमार्थिक लोक आहेत पण ते पाहिलेलंच आहे ना. कधी कधी यात्रेच्या निमित्तानं सहभागी व्हावं लागते. भागरराव पाटील वर्गणी द्या, तमाशाचं स्वागत करायला या आणि मग निघून जा वाटल्यास. गाव गाडा आहे चालवा लागते.
तुंतुण आहे, ढोलकी आहे, छोटा मंजीर आहे. वाजण्यात फरक आहे. पहिल्यांदा ढोलकी वाजायला सुरुवात होते, तिचा बोल आहे. यांनी गाजवला आहे पूर्वी. अंतरीचे धावे स्वभावे पाहा. बरं झालं चुकून इकडे आला तुम्ही, भाग्यवान. नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ ढोलकी वाजते, तरी कोणीच उठत नाही. कारण लोकांना वाटतं हे बिगर तिकीट डूब जावं सर. आपण तर तिकिटा काढून बसलो. म्हणून ढोलकीला तुंतुन विचारतं, कोण 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 कोण. रात्रभर तसंच वाजतंय ते प्रश्नचिन्ह. त्याचा प्रश्न आहे ढोलकीला, नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ. पण कोण 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 कोण. मग मंजिरा पुढे येतो, सबजन सबजन सबजन, बिगर तिकीट काढणारे सगळे डूब जाओ. तरी रात्रभर जागा आहे. जिथं जागा आहे तिथं हित नाही. हित कळतं तिथं जाग राहत नाही. याच्या उलट कीर्तनातला मृदंग वाजत असतो. येशाम न प्रीती, त्याचा एक ठरलेला बोल आहे, दिक्तान 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 धिगतान. जसं नरकुंड डूब जाओ झालं ते. आता ठेवून द्या मोबाईल, ठेवून द्या सध्या. दिक्तान दुसऱ्याचा आणला दिक्तान. येशाम न प्रीती, ज्याचं प्रेम देव की पुत्र श्रीकृष्णावर नाही त्याला मृदंग सांगतो. धिक्तान दिक्तान 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 दिगतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंग. हा त्याच्या जिण्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. तिथे रात्रभर झोपत नाही, इथे रात्रभर जागत नाही. जिथे हित आहे तिथे जाग नाही, आणि जागा आहे तिथे हित नाही. काही जागेही राहत नाही आणि हितही कळत नाही. उलट म्हणतं, यावत जीवन सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. मस्त मरेपर्यंत मजा मारायची, कर्ज काढायचं, लोणकडे तूप वापरायचं, परत फेड. अरे कोण येते देहाची 3 चिमट्या राग झाल्यावर कर्ज मागायला. मरण ही मूर्ती पाखांड्याची, पाखांड्याची. मरण ही मूर्ती पाखांड्याची, पाखांड्याची. मरण ही मूर्ती पाखांड्याची, पाखांड्याची. मरण ही मूर्ती भोजन है भोगी, भोजन है मरण है मुक्ति पाखांड्याची, पाखांड्याची. मरण है मुक्ती पाखांड्याची, महाराज म्हणजे गाथेचे गाथे पाठ. जेवतोची देव, भोजन हे भक्ती, आणि मरण हे मुक्ती पाखांड्याची. पण त्याला मूर्खात काढलं बरं का ज्ञानोबरायाने. मोक्षे मेल्या पाठी आमासी होईल, ऐसे जे म्हणतील अति मूर्ख. कारण दीप गेल्यावर कैसा दीप गेल्यावर कैसा दीप गेल्यावर कैसा दीप गेल्यावर कैसा
मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमुख दीप गेल्यावरही कैचाची प्रकाश झाका झाकी त्यास कास याचे जीव तोची देव भोजन हे भक्ती मरण हे मुक्ती पाखांड्याची. ही जागही नाही हितही कळत नाही. एक वर्ग जागा आहे तर हित कळत नाही. एकाला हित कळतं ते जागं राहत नाही. एक जागही नाही हितही कळत नाही. पण तुकोबारा म्हणतात एक वर्ग असा आहे जो जागाही आहे ज्याला हितही कळालेला आहे. आपुलिया हिता जो असे जागता प्रश्न निर्माण होतो. नेमकं हित हित म्हणजे काय? हित 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 शब्द ठीक आहे पण हित कशाला म्हणतात? आहे बरोबर आहे बरोबर आहे. तुझे ओठ हल्ले त्याच्यावर म्हणतो बरोबर आहे. आठवे गोपाळ तेथे हित, आठवे गोपाळ तेथे हित, आठवे गोपाळ तेथे हित. ओठ हल्ले होते म्हणून म्हटलं. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ तेथे हित, आठवे गोपाळ तेथे हित. आपुलिया हिता चालू आहे आपला ठोकाठाकी नाही. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आणि आठवे गोपाळ तेचे हित. गोपाळाचा आठव होणे त्याला हित म्हणतात. नाही तर लौकिक दृष्ट्या सर्वांना पाठ आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला लौकिक दृष्ट्या. आणि तो जात नव्हता बिचारा. सहज एखाद्या वेळेला माणूस जास्त हुशारी मारतो ना घरी आल्यावर. घरी घरी दुसरं कोण ऐकतंय मग घरच्या शिवाय? तर तुला काही माहिती आहे का? काय माझा मित्र मुख्यमंत्री झाला. बायको म्हणते काय करू झाला तर इथं भाजीत टाकायला राखेल नाही. मित्र मुख्यमंत्री झाला. तसे एक दिवस सुदामजी, मी तिथंच होतो म्हणून सांगतो, पत्नीला बोलले, रत्नावली तिचं नाव, अरे अभी अभी संदेशा मिला है कि मेरा बाल सखा कृष्णचंद्र भगवान द्वारिका का राजा हुआ. द्वारिका का राजा? बाल सखा? बाल सखा नहीं, लंगोटिया यार. एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते थे, गुरुग्रह, तब की बात है. इतना प्यार करता था, इतना प्यार करता था. एक दिन अगर मैं आश्रम में नहीं दिखा तो मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके पूरे आश्रम में रोता था. प्रारब्ध का खेल है देवी. वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़ी में रहता हूँ. सहज बोलली बिचारी. तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. जर मित्र राजा आहे म्हणता तर जातकाने मदत मागायला. शिक्षे कहो सिगरे जग कोती ताको कहा अब देती है शिक्षा जे तप के परलोक सुधारत संपत्ति किती न को नई इच्छा मेरे ही हरि के पद पंकज. 12,000 देखी परीक्षा औरन को धन चाहिए, बावरी बामण को धन केवल भिक्षा. मी ब्राह्मण आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये हरिदास मित्राच्या दारात जाऊन त्याला लाजवणार नाही. ठीक आहे मागायला नका जाऊ. पण तुमचा बालमित्र आहे म्हणता, द्वारकेचा राजा झाला म्हणता, इच्छा होत नाही का त्याला भेटायची? आणि मग सुदामजीचं रडणं सुरू झालं. भाऊ का रडता? कौन अभागा होगा दुनिया में जिसका बाल सका दुनिया का मालिक लेकिन मिलने की इच्छा नहीं. लेकिन करे क्या? शास्त्र का विधान है 3 जगह खाली हाथ नहीं जाना चाहिए. गुरु के घर, मित्र के घर और भगवान के द्वार. अरे मेरे घर एक मुट्ठी चावल नहीं तो क्या मुंह दिखाओ मेरे लाला को, मैं व्यवस्था करते हूँ. 4 घरी गेली बिचारी. 4 घरचे 4 मुठा तांदूळ एकत्रित गाठोडी बांधली. भाऊ 4 घरचे का तिला माहिती आहे? 4 घरचे तांदूळ एका ठिकाणी ठेवले तर देवाच्या लक्षात येईल. कुछ पीले चावल, कुछ टूटे चावल, कुछ काले चावल, कुछ धान वाले चावल. तो द्वारकाधीश को लगेगा कि अरे अरे मेरे सुदाम के घर मुट्ठी भर चावल नहीं, बेचारे ने 4 घर के मंके लाए. म्हणजे माझं आपोआप काम होईल. पत्नीचा उद्देश. निघाले.
चले श्याम सुंदर से, पाठ आहे सर्वांना, मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा, तंडुल की पुटली बगल में दबाए, बरं का ठरले सर, लोटावर दोरी गले लटकाए, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळात, मोडकी काठी चिंध्या गुंडाळलेले हातात, गुडघ्याच्या वर धोत्र, अंगात नाही सदरा, हाडं ना हाडं मोजून घ्या अशी तब्येत, लटलट लटलट मान हालते. सुदामजी निघाले, वेळ कमी असल्यानं निघाले, 1 तास राहिला ना. 11:28 म्हणजे 1 तास राहिला म्हटलं मी. हिशोब बरोबर आहे का? विठ्ठल चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. पण आज सोडे ना गेटमैन, कहा जा रहे मित्र को मिलना है. कौन मित्र भाई? तुम्हारे जो द्वारकाधीश भगवान है ना भैया, हाँ मेरे बाल सखा है. अरे क्या बकवास करते, पैरों में नहीं जूता. बोलता है बाल सखा, लंगोटिया यार है. कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे. द्वारपाल बहुत साल हुए, तो भी भगवान को पहचाना नहीं आप लोगों ने. मतलब मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता. जाओ केवल मेरे श्री कृष्ण को कहो, पूरा पता बताने की जरूरत नहीं, इतना कहो तेरा सुदाम आया है. अरे द्वारपालो कहो चौधरी से, मिलने सुदामा गरीबों का है, मिलने सुदामा गरीबों का है. अरे द्वारपालो मिलने सुदामा द्वारपाल आत येतात. सिंहासनावर श्री कृष्ण जी. क्यों द्वारपाल खामोश क्यों? दरिद्री की कोई मर्यादा होती है भगवान जी? तो तुम्हारी कसम डाल के कहता हूं, जिंदगी में पहली बार मैंने ऐसा दरिद्री देखा प्रभु. आणि मग वर्णन सुरू केलं. शीश पगान जगा तन पे प्रभु जाने को आए, बसे के ही ग्रामा, धोती फटी सी लटी दुपटी अरु पाय उपहन की नहीं सामा, द्वार खड़ो द्विज दुर्बल देखे रहे चासे सो बसुदा अभिरामा. तुम्हाला कळलं नाही पण गोड वाटलं. सुदामजीचं वर्णन द्वारपाल देवाजवळ. शब्द सहज आहे. शीश पगान, शीश म्हणजे डोकं, पगा म्हणजे पागोट, न म्हणजे नाही. जमलं ना आता? आता लावा डोकं. त्याच्या डोक्यात पागोट नाही मालक. शीश पगा न झगात न पे, अंगा सदरा नाही. जाणे को आये बसे के ही ग्रामा, कोण्या गावचा सांगता येत नाही.
धोती फटीसी, गाठी गाठीचं धोत्र गुडघ्याच्या वर, लटी दुपटी, एक मडकटलं फडकट डोक्याला गुंडाळलेलं आहे. पाय उपाहानं की नाही सामा, पायाला फोडा आले, फुटले, पाय रक्ताळलेले आहे, पायात चपला नाही. पण काय, अशाही परिस्थितीमध्ये सार्वभौम राजाला लाजविल एवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे मालक, आणि गळ्यात जानव आहे. असं वाटतं ब्राह्मण असावा. ठरले सर, ब्राह्मण म्हटल्यावर देवानं डोळे बंद केले सिंहासनावर. ब्राह्मण, माझा सुदामा तर नसेल. क्यों रे भाई, उनके बारे में आप इतना बता रहे तो नाम क्यों नहीं पूछा? पूछा है प्रभु, क्या बताया? उन्होंने इतना कहा है कि जाओ द्वारपाल, मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है. और मेरे भगवान को कहो तेरा सुदाम आया है. उठे शाम दौडे नंगे ही पैरो. सुदाम शब्द ऐकला तर उडी टाकली सिंहासनावरून देवाने. आणि जे पळत 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 गेले, सीना में सीना मिला करके रोया, पुकारा कि रुक्मिन गरीब आ गए. गळ्याला बिलकुल रडला देव आणि रुक्माईला हाक मारली, रुक्माई लवकर या, माझा गरीब मित्र सुदामा आला. आतमध्ये हरिदास चांदीच्या पाटावर सोन्याच्या पात्रात पावलं ठेवली. रुक्माई पाणी ओतू लागली. जगाचा बाप पाय धुतो. लाजून गेले सुदामजी. अरे ये क्या करते हो भगवान, ये दुनिया की माँ और तो दुनिया का बाप, ये भिखारी इस लायक, मेरे भिखारियों के पैर धो के शर्मिंदा क्यों कर रहे हैं? तू किस लायक है सुदामा, दुनिया में केवल कृष्ण जानता है. मुझे सब कुछ मिला है, ये तेरी कृपा है. विप्र प्रसादात धरणी धरोहम आणि विप्र प्रसादात कमलावरोहम. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला सुदामा होईल का आज, कसं मलाही माहीत नाही कधी आले ते. हे बाबा आले की ते घेऊन येतात. सर्व झालं. एक पुरानी बात याद है क्या सुदाम? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्ण सुदामा को जंगल फटाया. लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है, आठवत देवा. कृष्ण सुदामा को भूख सताया, चोरी से चना सुदामा चबाया. मैंने पूछा था सुदाम क्या खात है, तू खोटं बोलला होता. करने लगे थे सुदामा बहाना, बरसात पानी जेग भराना, कुछ नहीं खात प्रभु, दात कटकटात है. हे राजमहालात काढली जुनी गोष्ट. अरे आपल्याला सर्पणा करता पाठवलं होतं गुरु मातेनं, मग गाठोडी दिली होती हरभऱ्याची. भूक लागली होती दोघालाही, पाऊस झाला होता आणि तू खात होता वर बसून. मी विचारलं काय खात होतं, तू म्हणायचा काही नाही खात हो, दात वाजतात गारठ्यानं. आता हे नीट ऐका. प्रभू, तुम्हाला वाटेल का हा तुमचा सुदामा तुम्हाला सोडून काही खाईल? अरे पण खाल्लं ना, सांगतो ना, सांगतो, नीट ऐका, सगळेच जण ऐका. एक ब्राह्मणीन होती जंगलामध्ये, तिचं झोपडं. तिला 2 मुलं, नवरा मरण पावलेला. काहीतरी मागून आणायची, लेकरं जगवायची. बरं गट्टल. एक दिवस हरभरे मागून आणले, अर्धे लेकरांना खाऊ घातले. उद्या काय खातील म्हणून त्या ब्राह्मणींना ती थोडीशी गाठोडी हरभऱ्याची लेकरासाठी, त्या उतरंड असायची पूर्वी, त्या मातीच्या भांड्यात. रात्री चोर आले, सुदाम सांगतोय. ते बघितलं,
दागिन्याचे मणी आणि हरभऱ्याचे दाणे सारखेच असतात. चोरट्याने विचार केला हे दागिन्याची गाठोडी आहे म्हणून ते हरभऱ्याची. घाईघाईत काढली ते पडले उतरंडत. ब्राह्मणीन जागी झाली. ते गाठोडी घेऊन चालले चोरट्यान ती माग. न्या माझे लेकर उद्या उपवासी राहतील. लेकरासाठी हरभरे ठेवले होते, जा घेऊन. पण माझ्या ब्राह्मणींचा शाप आहे, हा हरभरे जो खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. मी जागा होतो देवा आश्रमात. चोरट्यांच्या लक्षात आलं हे तर हरभरे आहे. दिली गाठोडी फेकून आश्रमात. तुम्ही सगळे झोपला होता. तेच गाठोडी गुरुमातेनं सकाळी आपल्याला दिली. जा बेटा भूक लागल. मला माहिती होतं या हरभऱ्याच्या माग ब्राह्मणींचा शाप आहे. हा जो हरभरे खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. मी विचार केला देवा माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी भगवान सांभाळून घेईल. पण देवानं हरभरे खाल्ल्यावर देव दरिद्री झाला तर आम्हाला कोण सांग. सुधा जाने दो भूतकाल, अब कैसे हो. माझ्यासारखा भाग्यवान जगात कोणी नाही देवा. म्हणजे अब परिभाषा भूल गए. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः. विपद विस्मरणं विष्णु संपन्न नारायण स्मृती. जगातला श्रीमंत कोण आणि जगातला दरिद्री कोण. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः. विपद विस्मरणं विष्णु. भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती. जब से तू गया ना गोपाल विद्या पढ़ के तो आज तक तेरे सुदाम का तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे भगवान. तो मेरे जैसा धनवान दुनिया में कौन हो सकता है. तू कमन धैन जात निज नारायण, जात निज नारायण, जात निज नारायण. तू कमन जात निज नारायण, जात निज नारायण, जात निज नारायण. याला हित म्हणतात. आपण तिथून गेलो पुढे. तुमचं लक्ष असेल माझ्याकडे. तुका म्हणे नासिवंत हे सकळ आणि आठवे गोपाळ तेचे हित. रात्रंदिवस गोपाळाचा आठव, देवाचा आठव याला हित म्हणतात. आणि अशा हिताच्या ठिकाणी जो जागा आहे अरे तो धन्य आहे यात नवल नाही. धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता. फुलिया हिता गोच जगता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची. जोसे जगत धन्य माता पिता तयाची. धन्य शब्द आहे बरं का पाटील. धन्य शब्दाच्या विरुद्ध मराठीमध्ये धिक शब्द आहे. धिक. कुठे धन्यदाय आहे कुठे धिक्कार आहे. बरं का रविदास गुरुजी. हां हां आहे बरोबर आहे.
देखजिने त्याचे बाईले आधीन